जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात पावसाने मारली दडी। वाढत्या उष्णतेमुळे कोरडवाहू क्षेत्रातील पिकं गेली कोमेजून। धाराशिव जिल्ह्यातल्या भूम तालुक्यातील दुधना पात्रात संशयास्पद पावडर फेकली। पाण्याचा रंग झाला काळसर। तातडीच्या चौकशीची मागणी। नागपुरात पोलिसांना आव्हान देणारी आक्षेपार्ह रील, तिघांविरोधात गुन्हा दाखल। मुंबई विद्यापीठाला तिसऱ्या मुंबईत हवी 100 एकर जागा। उरण, पनवेल किंवा पेण भागात केली जागेची मागणी। लोकल प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर। लोकलच्या 90% डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेच नाहीत। कोस्टल रोडच्या बोगद्यात वाहन चालकांसाठी नियमावली। 12 सूत्री नियमांचं पालन करण्याचं आवाहन। कोथिंबीर जुडीनं गाठली 100. पावसानं पाठ फिरवल्यानं दरामध्ये मोठी वाढ। टाळ मृदुंगाच्या निनादानं दुमदुमली तुळजापूर नगरी। गजानन महाराजांची पालखी तुळजापुरात, जोरदार स्वागत। आग्रामध्ये रिक्षा चालकाच्या स्टंटबाजीचा व्हिडिओ व्हायरल। ट्रॅफिकच्या नियमांचं उल्लंघन करत स्टंटबाजी करत असल्याचा प्रकार समोर। गुजरातच्या बडोद्यात भरधाव कारनं 3 बाईकस्वारांना उडवलं। भीषण अपघातात 3ही विद्यार्थी गंभीर जखमी। पोलिसांकडून अधिक तपास सुरू। आणि कॅनडाच्या ऑन्टारियोच्या जंगलामध्ये लागलेल्या भीषण आगीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंतेचं वातावरण। आगीचं रौद्र रूप कॅमेऱ्यात कैद। भीषण आगीमुळे हवेच्या गुणवत्तेवर मोठा परिणाम। मुलुक महाराष्ट्राला आता सुरुवात करूया। सध्या राज्याचं राजकारण हे जयंत पाटील यांच्या भोवतीनं फिरत असल्याचं दिसतंय। कारण जयंत पाटलांनी 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे आणि या भेटीनंतर विविध चर्चा तर झाल्याच, मात्र 2 दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्षातही बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत। बुधवारी जयंत पाटलांनी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतली, तर त्याच दिवशी मध्यरात्री उशिरा खासदार पार्थ पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी दुसऱ्या दिवशी पक्षातील नेत्यांची तातडीची बैठक घेतली। तर अगदी काल गुरुवारपर्यंत जयंत पाटलांच्या भेटीगाठी सुरूच होत्या। रात्री उशिराने जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाडांची बैठक घेतली आहे। पार्थ पवार यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 मराठीला दिलेली आहे। मंगळवारीच मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील भेटीसाठी दाखल झाले होते। त्यानंतर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला होता। मात्र त्यानंतर पार्थ पवारांनी देखील बुधवारी रात्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याचं कळतंय। सूत्रांनी ही माहिती दिली आहे, मात्र या भेटीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे। मंगळवारीच जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती। त्यांच्या पाठोपाठ आता जयंत पाटील एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेल्यानं पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आलाय। जयंत पाटील यांनी शिंदेंच्या नंदनवन निवासस्थानी भेट घेतली। यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते। या भेटीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले। जवळपास तासभर दोन्ही नेते नंदनवनवर होते। दरम्यान ही नगरविकास खात्यातील आणि काही वैयक्तिक कामांसंदर्भात एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। तसंच ईश्वरपूरमधील नगराध्यक्षांच्या अपात्रतेसंदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। दरम्यान या भेटीत आणखी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही। त्यामुळे नव्या तर्कवितर्कांना उधाण आले।
येत्या 15 दिवसांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असा मोठा दावा आमदार रवी राणा यांनी केलेला आहे। राजकारणात अशक्य शक्य झालंय असं म्हणत रवी राणांनी केलेल्या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली। तसंच केंद्रात सुप्रिया सुळे मंत्री बनतील आणि राज्य हे सुनेत्रा पवार पाहतील अशी मोठी भविष्यवाणी रवी राणा यांनी केलेली आहे। रवी राणांच्या या भविष्यवाणीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। 15 दिवसात सुनेत्रा वाहिनी शरद पवारांचं पक्ष एकत्र येईल असं मोठं विधान रवी राणांनी केल्यामुळे नवे तर्कवितर्क सुरू होण्याची दाट शक्यता आहे। ज्या पद्धतीनं जे अशक्य आहे ते नेहमी राजकारणात शक्य झालेलं आहे। येणाऱ्या 15 दिवसामध्ये सुमित्रा वहिनी आणि सन्माननीय शरदचंद्र पवार साहेब हे दोन्ही पक्ष एकत्र येतील। दिल्लीमध्ये आमच्या सुप्रियाताई सुळे पाहतील दिल्ली, आणि राज्यामध्ये सुमित्राताई पाहतील। पुढची भविष्यवाणी सुद्धा सांगतो, केंद्रामध्ये सुप्रियाताई मंत्री बनतील आणि राज्य पूर्ण सांभाळण्याची जबाबदारी सुमित्रा पवार यांच्याकडे राहील। त्यामुळे याच्यामध्ये कुठेही काही जरी असलं तर राजकारणामध्ये जे अशक्य आहे ते शक्य होत असते, आणि 15 दिवसात ते शक्य झालेलं आपल्याला दिसेल। राज्याच्या राजकारणात लवकरच मोठ्या घडामोडी घडणार असल्याचं भाकीत आमदार रवी राणा यांनी व्यक्त केलेलं आहे। येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे देखील एकत्र दिसू शकतील असं चित्र दिसू शकतं असं मोठा दावा रवी राणा यांनी केलेला आहे। आता उद्धव ठाकरेंनी हनुमान चालीसा हातात घेतल्यामुळे त्यांनी आता प्रभू श्रीरामांच्या विचारांना स्वीकारलंय। त्यामुळे अशक्य हे शक्य होतंय आणि त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे देखील एकत्र येऊ शकतात अशी भविष्यवाणी रवी राणांनी केली आहे। मी तुम्हाला सांगतो, येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काही महिन्यामध्ये हे सुद्धा चित्र दिसेल आपल्याला की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र दिसेल। अशा प्रकारचं चित्र दिसू शकते, कारण की आज उद्धव ठाकरेंनी हनुमान चालीसा हातात घेतली आहे। राम भगवंताच्या विचाराला स्वीकारलेला आहे। राम भगवंताच्या बजरंगबलीच्या चरणी उद्धव ठाकरे वापस आलेले आहे। म्हणून हे अशक्य जे आहे ते सुद्धा भविष्यामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेजी एकत्र होऊ शकतात। हे सुद्धा भविष्यवाणी भविष्यातली आहे। मुंबई लोकलमधील वाढती गर्दी आणि बसण्याच्या जागेवरून होणारे वाद आता धोकादायक वळणावर पोहोचल्याचं समोर आलेलं आहे। कल्याणहून सीएसएमटीकडे येणाऱ्या N9 फास्ट लोकलच्या महिला प्रथम श्रेणी डब्यात बसण्याच्या जागेवरून 2 महिला गटांमध्ये वाद झाला। या वादादरम्यान एका महिला प्रवाशानं दुसऱ्या महिला प्रवाशांवर पेपर स्प्रे फवारल्याचा प्रकार घडलेला आहे। ट्रेन सीएसएमटी स्थानकात पोहोचताच जीआरपी आणि आरपीएफनं तातडीनं हस्तक्षेप करत संबंधित महिलांना ताब्यात घेतलं असून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना सीएसएमटी जीआरपीच्या स्वाधीन करण्यात आलेलं आहे। बोगस बियाणे आणि खतांच्या तक्रारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। या तक्रारी वाढत असल्याने राज्य सरकार आता ॲक्शन मोडवर आले। बोगस बियाण्यांच्या तक्रारी पाहता पुन्हा एकदा तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आली आहे। नव्या समितीमध्ये तालुका कृषी अधिकारी या तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष असणार आहेत। तर 7 दिवसांच्या आत संबंधित जागेला भेटी देऊन ही समिती तपासणी करून त्याबाबतचा अंतिम अहवाल सादर करणार आहे। तपासणी दरम्यान ज्या कंपनीकडून बोगस बियाणं घेतले आहेत अशा कंपनीचा जबाबदार व्यक्ती उपस्थित राहणार आहे।